सगळ्यांना त्याच्यामध्ये एकसारखी ट्रीटमेंट दिली जाते, असा भेदभाव नसतो. तसं आपली पण अनेक हॉस्पिटल, पुणे कॉर्पोरेशनचे कमला हॉस्पिटल बरेच आहेत, तर ते सगळ्यांच्या करता हे आपण नवीन आणखीन समाजात, मी तर म्हणतो की आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस असं समाजामध्ये विभागणी करू नये असं मला वाटतं. खरंच मला नम्रतापूर्वक सांगतो, कुठं काही वेगळं उद्भवलं तर मला सांगा. जसं आज आपल्या मुंबईचं वेगवेगळी हॉस्पिटल, केम हॉस्पिटल मुंबईचं, सेंट जॉर्ज आहे, ही सगळी हॉस्पिटल सगळ्यांच्या करतायत. गुलाबी शॉल पक्षाचा आपला प्रतीक राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि पुणे महानगरपालिकेची लढाई लढण्यासाठी पहिलं तर सर्वप्रथम आपल्या पुणेरी पगडी, जी आपल्या पुण्याची शान आहे, ती पगडी या ठिकाणी दादांना देण्यात येत आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचा रणशिंग दादांनी फुंकावं आणि ती लढाई लढण्यासाठी एक प्रतीक म्हणून एक तलवार या ठिकाणी साहेब भाभी देवकीताई या ठिकाणी दादांना देत आहेत, त्याचा दादांनी स्वीकार करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच वादा अजित दादा, एकच वादा अजित दादा. दुसऱ्या बाजूने निवेदन करतो, दादा पुणे जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य तुम्ही मला केलं होतं, मी राष्ट्रवादीत मागं होतो. आपला बजेट वापरून मागासवर्गीय वस्तीमध्ये विकास करण्याचं बजेट करत असताना जिवंत उदाहरण आज सूर्याचंद्र या ठिकाणी 50 वर्षापासून कचरा पेटी आणि शौचालय होतं आणि लोकांना या ठिकाणी मस्त विचार असे फडकं पदर मारून यात वास येऊन लोक जात होते. ते 40-45 वर्षाची दुर्गंधी झोपडपट्टीचं पुनर्वसन झाल्यानंतर महानगरपालिकेत स्वच्छतेच्या माध्यमाने ठराव दिला, शौचालय पाडण्याचा निर्णय झाला, शौचालयाचा ठराव झाला, कचरापेटी काढण्याचा निर्णय झाला आणि एका लोकांना पुणे जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद घेऊन त्या ठिकाणी 40 वर्षातून पहिल्यांदा सार्वजनिक वाचनालय करण्याचं दादा ते तुम्हाला अपेक्षित आहे. रस्त्यात दुर्गंधी नसावी, स्वच्छता असावी म्हणून वाचनालय करण्याचं तुम्हाला जाताना दाखवेल मी करण्याचं काम केलं. आता ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं त्या कार्यकर्त्यांनी वार्ड ऑफिसला तक्रार करून त्याचा पुरावा आहे, तक्रार करून त्यांनी हे वाचनालयाचं काम थांबवलं. यावं आज तुमच्या हस्ते उद्घाटन, तुमची निधी तुमचं वाचनालय, पण ज्या कार्यकर्त्यांनी वार्ड ऑफिसला जाऊन तक्रार केली हे वाचनालय बेकायदेशीर म्हणून ते काही कारणांनी थांबवावं लागलं. पण नाही, पुणे जिल्हा नियोजन समितीचं बजेट आणि ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चौकशी केली, अधिकारी कमिशनरच्या सगळ्या सह्या मान्यता हे सगळं असताना त्या कार्यकर्त्याला आता मला जा विचारायला लागेल यांनी तक्रार केल्यामुळे वाचनालयाची चौकशी का हे होणार. दादांचं बजेट आहे, दादांनी दिलेलं आहे, माझं प्रयत्न आहे हे वाचनालयाचं उद्घाटन अजित दादांच्या हस्ते होणार हे मी ठामपणे सांगतो. आता जे माननीय सदानंद शेट्टींनी सांगितलं की झोपडपट्टी मुक्त आम्हाला आपलं पुणे शहर निर्माण करायचं, त्याच्याकरता कार्यक्रम राबवला पाहिजे, त्याच्याकरता SRE योजना राबवली पाहिजे. त्याकरता मागच्या काळामध्ये माडांनी ज्या वसाहती निर्माण केल्या त्याची अवस्था
अतिशय वाईट आहे काय काय भागात, येरवडा भाग असेल किंवा पुण्याचा अनेक भाग असेल, तिथं रिडेव्हलपमेंट आपण करू शकतो. त्याच्यात आम्ही FSI जास्त देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून माझ्या ज्या बांधवांना हक्काची चांगली घरं मिळाली. आता देखील आपण काहींना चाव्या दिल्या, त्यांना सांगितलं की संसार चांगला करा, छोटं कुटुंब सुखी कुटुंब आनंदामध्ये राहा, त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्या अडचणी येऊन देऊ नका. आज पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आमचे सदानंद कृष्णा शेट्टी, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका श्रीमती सुजाताताई सदानंद शेट्टी, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे भीमराव पाटोळे, काँग्रेसच्या नेत्या देवकीताई शेट्टी आणि पुणे शहरातील अनेक आजी माझे सहकारी नगरसेवक, इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आज आम्ही त्यांना प्रवेश केलेला आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून पुणे शहराचा सर्वांनी विकास करण्याचं व्रत स्वीकारलं.